नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 29 ते 30 जून ते 1 जुलै 2026 या तारखेचा या काळात वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये जबरदस्त मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह या पावसाचा अंदाज तुफान स्वरूपात राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 29 जून ते 1 जुलै या कालावधीत महाराष्ट्रात मान्सूनची सक्रियता कायम राहण्याचा अंदाज। अरबी समुद्रातून येणाऱ्या ओलसर वाऱ्यामुळे अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते, त्यामुळे काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज। तर महाराष्ट्रातील सर्वच भागात एकसारखा पाऊस पडेल असे अपेक्षित नाही। कोकण, घाटमाता, सह्याद्रीलगतच्या डोंगराळ भागात पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे तसेच नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, विहाले, साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण आणि कोल्हापूरमधील राधानगरी, गगनबावडा परिसरात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज। उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज। घाटमाथ्यालगतच्या भागामध्ये पावसाचा प्रभाव तुलनेने अधिक राहण्याची शक्यता। विदर्भ आणि मराठवाड्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, बीड जिल्ह्यात दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट, स्थानिक स्वरूपाचा जोरदार पाऊस। दक्षिण पश्चिम मान्सूनी वाऱ्याचा वेग साधारण 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे दुपारनंतर ढगांची निर्मिती वेगाने होऊन संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत अनेक भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे तेथे पेरणी आणि अंतर्गत मशागतीची कामे नियोजनपूर्वक करा। ज्या भागात मेघगर्जना आणि जोरदार पावसाचा अंदाज असेल तेथे शेतातील कामे सुरक्षित वेळेत पूर्ण करा आणि विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या शेतात किंवा मोठ्या झाडाखाली थांबणे टाळा। एकंदरीत 29 जून ते 1 जुलै या कालावधीत कोकण, घाटमाता, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अनेक भागात मान्सूनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता। काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज। इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो, त्यामुळे स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करणे अधिक फायदेशीर ठरेल। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून हे वारे बंगालचा उपसागर तसेच महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात ओलावा आणत आहे। त्यामुळे पुढील 3 दिवसांमध्ये 29-30 जून ते 1 जुलै 2026 या तारखेला मान्सून पावसाचा जोर वाढतोय। तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या पावसाचा अंदाज असून सोबत वादळी वाऱ्याचा जोर देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज हा पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये हलका मध्यम राहील। कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम जोरदार पावसाचा अंदाज आहे। भुवनेश्वर, कांतामल, राऊरकेला, कोलकाता इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, किनारपट्टीचा परिसर, मोपासा, पारसेम, अरोस, वेंगुर्ला, महापण, कोडल इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील।
कर्नाटक राज्याचा परिसर बाजी, बेळगाव, धामणे, राणकोंडे, कानापूर, निटूरगंजी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डला, कुरणवाडी, सांकेश्वरा मध्यम स्वरूपात राहील। कडेगाव, पटेगाव कडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। महापण, कुडल, वायगणी, पोईपकासल, पोंडा, राधानगरी इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी, कापसीला मध्यम स्वरूपात राहील। निपाणी, चिकोडी, सल्लगा, कागल, इस्पुर्ली, कोल्हापूर, ज्योतिबील, किनीकोडली या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा हलका मध्यम बघायला मिळणार आहे। शिरगोपी, कुडाची, रायबा, खिडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगी, जळकाठी, किरंगी, दागलपूर, पिलरजत या बहुतांश ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा किनारपट्टीकडे जोर जास्त राहील। कुंकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो। खारीपटण, गगनबावडा, पोंडा, राधानगरीलाही तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन या भागातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पठाण, आरळ, आरवाडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कराड, कडेगाव, ओमराज, पसेवली हलका मध्यम राहील। विटा आणि तसेच लगतचा परिसर बघितलं असता मायनी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गिरडी, जिंके तसेच नागज, कुची इकडे मध्यम हलका बघायला मिळणार आहे। मंगळवेढा, मारवाडी, पंढरपूर, मसपट, पिलवी, भालवानी, मौद, बुद्रुक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुरोळ, बेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगळोळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलूर, तुगाव, जनम, घोटाला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। वडोळा, तांदवाडी तसेच लगतचा परिसर बघितला असता कुरुळवाडी, अरणगाव, वैरभंग, बेमलेट, टेंभुर्णी, अकलूज, माळशिरस, बराड, शिंगणापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील। वांगी, केरन, खोंडे, सेल्सियस, करमाळा, भिगवण इकडे हलका मध्यम पाऊस राहील। बारामती, लुसुंबे इकडे हलका बघायला मिळणार आहे। बराड, फलटण तसेच खंडाळा, लोणाद, आदराकी हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अरळ, अरवाडे, मारगाव, तांबे, गुहागर, लोटे, चिपळूण, सागदेव, ओसटपोट, महाबळेश्वर, हेडवी, मारगाव, तांबे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बोरशिरवळ मध्यम हलका राहील। पुणे जिल्ह्याकडे व्याली, सोनापूर, लवासा, जिटे, गोरेगाव, माडवर्धनलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। टाला, इंदापूर, मोरजिंजिरा, रोहा, नागोठाणा जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। पुणे जिल्ह्याकडे पुणे, लोणी, कालभर, वाघोली, पुनावले, आळंदी, चाकण मध्यम हलका बघायला मिळणार आहे। आणि बोरी, नार्वे, मठ, शिरूर, कवटे, पाबळ, मलटण, नारायणगाव, मजुन्नर, ओतूर हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव, सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील। जामखेड, काडाष्टी, बिटकेवाडी, मिरजगाव, कर्जत या भागातही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। अहिल्यानगर आणि तसेच भगूर, पाथर्डी आसपासचा परिसर, अंबळनेर, भक्तापूर, दहीगावणी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। वांबुरी, राऊरी, देवळी, प्रवरा, आश्वी, लोणी, श्रामपूर, तालिकाबान, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव हलका मध्यम पाऊस राहील। संगनमेर, अकोला हलका राहील। घारगाव, मांडवे, आल्याने, टाकेडोकेश्वर, नारायणगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतलाई तुफान पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसर, पेठ, मुंबई, नवी मुंबईलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुरबाड तसेच शिवाले, वई, साखरे तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। उंबरपाडा, पिलवी आणि तसेच सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगाववाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सपाले, गोडमाल, वाडा, मुईसर, वाणेगाव, कासागरोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे लगतचा परिसर, मुनगाववाडीवरे त्र्यंबक मध्यम हलका राहील। तिरडी, डुबरे, वावी, जवळके हलक्या स्वरूपात राहील। नागपूर, नाशिक, ओझर, निफाड, लासलगाव हलका मध्यम राहील। आणि येवला, कुसमाडी, ममदापूर, तालवड, मनमाड, नांदगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। मालगाव, मालेगाव, अंजंग, निमशोडी, नामपूर मध्यम स्वरूपात राहील। औटी, ताहाराबाद, चिंचली हलक्या पावसाचा अंदाज आहे। साक्री, बॅट, चिंचखेड आणि तसेच धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नवापूर, अंमली, कोकसाने हलक्या पावसाचा अंदाज आहे। पाणेगाव, डिवी, दुसाने, टिटाणे आणि बोरचाक, धनोरा, अक्कलकोवा या भागातही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। शहादा, असोल, बुडकी, सांगवी, सुले,
जैतपूर गुढीसाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कापडणे धुळे अंजंग इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। चोपडा आव्हाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर मुसावळ उडाली मुक्ताईनगरला हलका पाऊस राहील। जळगाव धरणगाव एरंडल तसेच पाऊर जामनेर बडगाव पाचोरा हलक्या पावसाचा अंदाज राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव सायगवन कन्नड हतनूर तसेच फुलंब्री विरामगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वैजापूर गंगापूरला हलका राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर संसी पिंपरी लिंबे जळगाव बिडकीन धाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे रामशिको छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर हलका पाऊस राहील। जालना कोल्हापांगरी तारगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवाजंटा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला हलका राहील। बीड करकम वडवणी मांजलगाव तळेगाव सोनपेठला हलक्या पावसाचा अंदाज आहे। धारूर केज येलम चौसाला पाटोदा जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळमासा तारकेट बूम पातुरकाडा जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। परळी अंबेजोगाई राणीसागो अहमदपूर बरडापूर घाटनांदुरा हलका पाऊस राहील आणि तसेच धाराशिवच्या काही भागामध्ये एडशीपेठ कामेगाव बेमली तुळजापूर नलदुर्ग होर्टी आणि आसपासचा परिसर वडगरी आलूर मध्यम हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लाने खिंतोट औसा लातूर घाटेगाव रैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील। लातूर रोड ओडमजुक उदगीर राणी सावगाव शुरांतपाल या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। देगलूर हलका मध्यम राहील। परभणी जिल्ह्याकडे मुखेड नरशी कवटा लोहा बुजुक गंगाखेड पालम हलका पाऊस राहील। परभणी जरी बोरी जंतूरला हलका राहील। आष्टी पात्रीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। मट्टा परतूर सेलू मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत नांदेड वाघाला मुखेड पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबाद हलका पाऊस राहील आणि तसेच लगतचा परिसर बघितला असता हिमायतनगर तमसा आडगाव ढाकणी मोरचोंदी मध्यम स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी एनापूर महागाव मावलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर मरचूल मंगळुपी कर्जनाखेडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात राहील। उदनापूर घाटबोरी चिखली खेळवळ बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील। खामगाव शोगाव दिघी नांदुरनाथ दासराखेड जळगाव जमत हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोट तेलरा हिरवाखेड आलेवाडी अंधुणा पातोडा अकोला बुरगाव मंजू हलक्या पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे मुतीजापूर दर्यापूरला हलका राहील आणि अंजनगाव सुजी अचलपूर चिखलदरा आणि सालदणीला हलका पाऊस राहील। चांदूर बाजार मोर्शी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे। अमरावती बडनेरा हे हलक्या स्वरूपात राहील। चांदूर धामणगाव रेल्वे फलेगाव पुलगाव बाबुलगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। देवळी कोल्हापूर वर्धा आरवी वडाणा लाडगड मध्यम पावसाचा अंदाज आहे। वडनेर वाडकी पुणे हिंगणघाट समुद्रपूर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाटखेड धारवा जामोडा कलम मध्यम हलका बघायला मिळणार आहे। रुई जवई डिग्रस चोंडी पुसद खंडाळा इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील। पांढरकवडा घाटंजी करंजी निमगुडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी कायर मोरली कोटवाडा चरबगी चिमूर ब्रह्मपुरी जोरदार स्वरूपात राहील। चंद्रपूर बदलापूर कजवाली सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अष्टी मलचेरा एटापल्ली गडचिरोली जिल्ह्यात जास्त राहील। गिरवाडा पाराकोट कापसी पंगडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली धनोरा मुरमगाव चुरमुरा नाटीचक देसिंग दिगुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुलेगाव बोनगाव चिंचघर मार्कासा जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवरी तसेच साखरटळा लांजी आमगाव गोंदिया तुमसर तिळा तसेच लगतचा परिसर बघितला असता वारासेवणी गोबरवाई निपाणी डोंगरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। भंडारा जिल्ह्याकडे लखनी साकोली संग्रणी आडेल गौतमगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंदारी अकोला जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव बुरगावकटाई दोतीवाडा कोडाली काटोल जोरदार स्वरूपात राहील। उमडी सावरनेर पारशिवनी कामटी वनेरा घोटी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।